नमस्कार. सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. येत्या 30 जूनच्या मध्यरात्री वस्तू आणि सेवा कर कायद्याची राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये औपचारिक सुरुवात होणार, अरुण जेटली यांची माहिती. रालोआचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना काही बिगर रालोआ पक्षाचंही समर्थन, शिवसेनेची भूमिका आज ठरण्याची शक्यता. देशात 31 नवे विमानतळ लवकरच सुरू होणार, मोठी गुंतवणूक होण्याची अपेक्षा, नागरी हवाई उड्डाण मंत्री. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातल्या दोषींच्या शिक्षेसाठी युक्तिवाद सुरू, उद्या शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता. राजर्षी शाहू शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढली, कृषी पदवीचं शिक्षण घेणाऱ्यांनाही अनुदान मिळणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि जागतिक हॉकी लीग स्पर्धेत आज भारताचा सामना नेदरलँडशी. आणि आता सविस्तर वृत्त. येत्या 30 जून रोजी मध्यरात्री 12 वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीमध्ये वस्तू आणि सेवा कराची औपचारिक सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपती, पंतप्रधान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि देवेगौडा, लोकसभा अध्यक्ष डॉ. सुमित्रा महाजन व्यासपीठावर उपस्थित राहतील. 1 जुलैपासून हा कायदा देशभरात लागू होईल. 30 जून की देर शाम को इसको ऑफिशियली लॉन्च किया जाएगा और जैसे ही मिडनाइट के 12 बजेंगे तो इसका ऑफिशियल लॉन्च होगा माननीय राष्ट्रपति जी की मौजूदगी में। और कार्यक्रम में माननीय राष्ट्रपति जी के अलावा उपराष्ट्रपति जी, प्रधानमंत्री जी, स्पीकर लोकसभा और 2 पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह जी और श्री देवेगौड़ा जी, इन लोगों को हमने आग्रह किया है कि मंच पर रहें. देशाच्या अप्रत्यक्ष कर रचनेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारा वस्तू आणि सेवा कर कायदा तयार करण्यात 3 केंद्र सरकारांनी आणि जवळपास सर्वच राज्य सरकारांनी तसंच सर्वच राजकीय पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असं त्यांनी सांगितलं. जीएसटी परिषदेनं घेतलेले सर्व निर्णय सर्व सहमतीनं घेतले आहेत, असंही जेटली म्हणाले. बहुतांश राज्य सरकारांनी या कर रचनेमध्ये महत्त्वाच्या सुधारणा सुचवल्या. आता केरळ आणि जम्मू काश्मीर वगळता इतर सर्व राज्य सरकारांनी हा कायदा मंजूर केला आहे. केरळमध्ये तो या आठवड्यामध्ये मंजूर होईल, तर जम्मू काश्मीरमध्येही त्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवा कर देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारा कायदा ठरेल. हा मोठा बदल असल्यानं सुरुवातीला काही आव्हानं नक्कीच असतील, मात्र काही काळानं व्यवस्था सुरळीत होईल, असं जेटली म्हणाले. राष्ट्रपती पदासाठी रालोआचे उमेदवार म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्या नावाला अन्य काही पक्षांनीही समर्थन जाहीर केलं आहे. यात बहुजन समाज पार्टी, बीजू जनता दल, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस या रालोआच्या घटक नसलेल्या पक्षांचा समावेश आहे. रालोआचे घटक पक्ष असलेल्या तेलुगू देसम पार्टी, लोक जनशक्ती पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी कालच आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात शिवसेनेची भूमिका आज जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला असून याबाबतचा निर्णय गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यासाठी मातोश्री इथं शिवसेनेची बैठक सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई, रामदास कदम आणि संजय राऊत या बैठकीला उपस्थित आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं काल रामनाथ कोविंद यांच्या नावाची राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. दलित मतांच्या बेगमीसाठी भाजपानं हे नाव पुढे केलं असेल तर शिवसेना त्यांना समर्थन देणार नाही, असं काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. याविषयी आपली भूमिका लवकरच स्पष्ट करू, असंही ठाकरे म्हणाले. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रालोआनं राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिलेल्या रामनाथ कोविंद यांच्यामुळे दलित व्यक्तीचा बहुमान होत आहे. या उमेदवारीचा आपल्यासह आंबेडकरी जनतेला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. ते आज पंढरपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान मोदी यांना राज्यघटनेविषयी नितांत आदर असून कोविंद यांच्या आडून संविधान बदलाचा कुठलाही प्रकार होणार नाही, असं सांगत आठवले यांनी भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा आरोप खोडून काढला. उद्धव ठाकरे यांनी कोविंद यांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. कृषी पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकेल. तसंच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. 6 वर्षांसाठी अपात्र ठरलेल्या नगरसेवकांच्या सदस्यत्वाचे अंतिम निर्णयाचे अधिकार आता राज्य शासनाकडे असतील. या संदर्भातल्या अभियानात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या अपूर्ण प्रकल्पांना राज्य शासनाकडून अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या लखनौ दौऱ्यावर आले आहेत. आज सायंकाळी त्यांनी केंद्रीय औषध संशोधन संस्थेच्या नवीन परिसराचं उद्घाटन केलं. 3ऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या लखनौमधल्या रमाबाई आंबेडकर मैदानात योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विश्वविद्यालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटनही ते करणार आहेत. त्यानंतर लखनौ इथं कानपूर डिस्ट्रिक्ट ट्रान्समिशन लाईन देशाला समर्पित करणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 20 लाभार्थ्यांना घरकुलांच्या कागदपत्रांचं वाटपही करण्यात येणार आहे. देशात लवकरच 31 नवे विमानतळ उभारले जातील अशी घोषणा नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केली. ते आज मुंबईत विमानतळ गुंतवणूक परिषदेमध्ये बोलत होते. वाढत जाणारी लोकसंख्या आणि शहरीकरण बघता देशात सुमारे 150 ते 200 विमानतळांची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. या नव्या विमानतळांची संख्या 106 पर्यंत पोहोचेल असंही ते म्हणाले. येत्या जुलै महिन्यापासून जीएसटी लागू होत आहे. मात्र त्यामुळे विमान प्रवास तिकीट दरामध्ये कोणताही परिणाम होणार नाही असंही सिन्हा यांनी स्पष्ट केलं. एअर इंडियाच्या खासगीकरणाबाबत विचारलं असता त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं. सध्या असलेल्या विमानतळांची क्षमताही वाढवायला हवी असं सांगत सध्या त्यांचा भर सुरक्षितता आणि प्रवाशांना माफक दरात विमानसेवा देणं यावर आहे असं सिन्हा म्हणाले. सध्या देशात 117 दशलक्ष प्रवासी विमानानं प्रवास करतात. येत्या 5 ते 10 वर्षात ही संख्या 500 दशलक्षांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे आणखी विमानतळांची गरज लागेल असंही ते म्हणाले. त्यासाठी 2 ते 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या 6 आरोपींच्या शिक्षेवर आज विशेष टाडा न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला. या खटल्यातल्या दोषींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली. दोषींच्या वकिलांनी शिक्षेसंदर्भात युक्तिवाद पूर्ण केल्यावरच आपला युक्तिवाद सुरू करू असं त्यांनी सांगितलं. या प्रकरणी सरकारी वकिलांनी आधी युक्तिवाद करावा अशी मागणी बचाव पक्षानं केली होती. मात्र न्यायालयानं ही मागणी फेटाळली. उद्याही ही सुनावणी सुरू राहणार असून सरकारी पक्षांनी युक्तिवाद पूर्ण केल्यास उद्या शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी टाडा न्यायालयानं अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह 6 आरोपींना दोषी ठरवलं आहे. देशातल्या सर्व वृत्तपत्रांनी पत्रकार आणि इतर कर्मचाऱ्यांना मजिठिया वेतन आयोग लागू करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयानं 7 फेब्रुवारी 2014 सालीच हा आयोग लागू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे हा आयोग अंशतः लागू करणं किंवा लागू न करणं याचा प्रश्नच उद्भवत नसून वृत्तपत्र मालकांनी तो पूर्णपणे लागू करावा असे निर्देश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि नवीन सिन्हा यांच्या पीठानं दिले आहेत. या प्रकरणी दाखल झालेल्या 83 याचिकांवर न्यायालयानं एकत्र सुनावणी केली. पक्ष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवन कहाणीचा जिव्हाळ्यानं अभ्यास करणारे पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली यांची आज पुण्यतिथी. वयाच्या 10व्या वर्षापासूनच रानावनात भटकण्याची आणि पशुपक्ष्यांचं जीवन न्याहाळण्याची आवड त्यांच्यात निर्माण झाली. या बिनभिंतीच्या शाळेचे ते अभ्यास विद्यार्थी झाले. पक्ष्यांच्या जीवनावरचा त्यांचा प्रबंध प्रकाशित झाला असून भारतातील पक्षी, पाकिस्तान आणि भारतातील पक्षी जीवन इत्यादी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. मनात आणि जीवनात केवळ पक्ष्यांचा ध्यास घेऊन आयुष्यभर प्रयत्नशील राहिलेले डॉक्टर सलीम अली राज्यसभेचे सदस्यही होते. तसंच अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. बर्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर सलीम अली हे कायम स्मरणात राहतील. जागतिक हॉकी लीग स्पर्धेमध्ये आज ब गटामध्ये भारताविरुद्ध नेदरलँड्स 2 गोल करत सामन्यात आघाडी घेतली आहे. भारताचा 1 गोल झाला आहे. सध्या ब गटामध्ये 3 विजयांसह भारत अव्वल स्थानी आहे. नेदरलँड्सनंही 3 सामने जिंकले आहेत. मात्र गोल संख्येमुळे भारत वरच्या स्थानी आहे.
आजचा सामना ब गटातल्या उपांत्य सामना आहे. आजचा सामना जिंकणारा संघ शेवटच्या 6 संघांमध्ये पोहोचेल. त्यानंतर अ गटातल्या संघाशी विजयी संघाचा उपांत्यपूर्व सामना होईल. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 100 मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसानं हजेरी लावली, मात्र त्यानंतर पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केलेली नाही. धुळे जिल्ह्यातही गेल्या 8 दिवसांपासून पाऊस नाही. जूनच्या सुरुवातीला पडलेल्या पावसानंतर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र त्यानंतर पावसानं ओढ दिल्यामुळे धुळ्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे. राज्यात इतर ठिकाणीही वेगळं चित्र नसून अनेक ठिकाणी पावसानं उसंत घेतली आहे. त्यामुळे तापमानातही वाढ झालेली दिसून येत आहे. ऐन पावसाळ्याच्या मोसमामध्ये घामाच्या धारा वाहत आहेत. येत्या 36 तासामध्ये दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडेल. याच काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबईत कमाल तापमान 33, किमान 27, नागपूर 40-27, पुणे 31-23, औरंगाबाद 34-22, नाशिक 33-24, कोल्हापूर 29-23, रत्नागिरी 31-25, सोलापूर 34-21 आणि अमरावती 38-26. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 30 जूनच्या मध्यरात्री वस्तू आणि सेवा कर कायद्याची राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये औपचारिक सुरुवात होणार, अरुण जेटली यांची माहिती. रालोआचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना काही बिगर रालोआ पक्षांचंही समर्थन. शिवसेनेची भूमिका आज ठरण्याची शक्यता. देशात 31 नवे विमानतळ लवकरच सुरू होणार, मोठी गुंतवणूक होण्याची अपेक्षा. नागरी हवाई उड्डाण मंत्री. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातल्या दोषींच्या शिक्षेसाठी युक्तिवाद सुरू, उद्या शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता. राजर्षी शाहू शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढली, कृषी पदवीचं शिक्षण घेणाऱ्यांनाही अनुदान मिळणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि जागतिक हॉकी लीग स्पर्धेत आज भारताचा सामना नेदरलँड्सशी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. सर्वसामान्य, निरोगी आणि उत्साही जीवन जगण्याची गुरुकिल्ली म्हणजे योगविद्या. उद्या 21 जून जागतिक योग दिन. हा दिवस योग दिन जगभरामध्ये उत्साहात साजरा होणार आहे. सुदृढ आरोग्यासाठी योगविद्येचं महत्त्व जाणून घेण्यासाठी योगविद्येचे अभ्यासक आणि शिक्षक रवी दीक्षित यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.